नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आलं आलं हे आभाळ, आलं सुगीच्या दिसात, माती कालवलियानं हातामधल्या घासात. मराठवाड्याच्या सद्यस्थितीचं वर्णन करणारे हे शब्द आहेत ग्रामीण कवी म्हणून ख्यातनाम असलेले इंद्रजित भालेराव यांचे. ग्रामीण भागातल्या कथा आणि व्यथा आपल्या शब्दांमधून बोलके करणारे कवी, व्याख्याते, लेखक इंद्रजित भालेराव आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. गेल्या काही दशकात मराठवाड्यानं इतकी संकट अनुभवली की इथल्या मातीमध्ये वेदना खोलवर रुजलेली आहे. पण याच मातीतून संवेदनेचा प्रतिभाशाली अंकुर फुटतो हेही तितकंच खरंय. याच संवेदनेचा अंकुर ओंजळीत धरून ग्रामीण भागातल्या वेदनांना हुंकार भालेराव सरांनी जनमानसापर्यंत पोहोचवला. पीक पाणी, आम्ही काबाडाचे धनी, दूर राहिला गाव, पेरा टाहो ही त्यांच्या कविता संग्रहांची नावं आहेत. त्यांची कविता शब्दबंबाळ नाही तर वास्तवदर्शी आहे. पण वास्तवावर प्रहार करताना त्यांच्या शब्दात विखार येत नाही हे विशेष. गावगाडा, अलुतेदार, बलुतेदार, शेतकरी, ग्रामीण संस्कृती, प्रथा या सगळ्याची भालेराव सरांच्या लेखणीला पुरेपूर जाण आहे. त्यांनी अत्यंत तन्मयतेनं शेतकऱ्यांचं जीणं शब्दबद्ध केलंय. पण तरीही त्यांची कविता विद्रोहाचं बीज न रोवता न्यायाचा आग्रह धरताना दिसते. काळ बदलला पण शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, हालापेष्टांचे दिवस मात्र पालटले नाही आहेत. त्यातच लहरी निसर्गानं तर पार कंबरडं मोडून टाकलंय. अशा परिस्थितीत इंद्रजित भालेराव यांच्या कवी मनाला काय दिसतं, काय सलतं, यासोबत इतरही मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर मराठवाड्यामध्ये आत्ता जे काही झालेलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं म्हणता येईल असं आहे. तुमच्यासारख्या कवीला हे आत्ता जे काही घडलं आहे हे बघून काय वाटतंय हे खरं तर जाणून घेण्यासाठी हा कट्टा आहे. शेतकरी जो पूर्णपणानं उद्ध्वस्त झालेला आहे त्याला त्या भागातला एक त्या मातीचा सुपुत्र काय सांगू इच्छितो हे जाणून घेण्यासाठीचा हा कट्टा आहे. तर तुम्हाला आत्ता तिथं जे दिसतंय ते तुम्ही कसं मांडू शकाल? तुम्हाला काय वाटतंय सध्या तिथं जे काही सुरू आहे ते पाहून? खरं तर हे सगळं वास्तव तुमच्या प्रतिनिधींनी फार चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर आणलेलं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या वार्तांकनामधून. त्याचं भयानक स्वरूप सगळ्या जगासमोर आलेलं आहे आणि खूप भयानक परिस्थिती आहे. शेतकरी मोडून पडलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे आणि तो धाय मोकलून आपल्या वेदना व्यक्त करतो आहे. अशी परिस्थिती आहे आजची. आणि तोंडावर दिवाळी आलेली आहे, दसरा नुकताच झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या माणसांच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण दिवाळी म्हटलं की आनंद असला पाहिजे. पण तरीही ही अशी संकटं हा माणूस पचवत आलेला आहे, दुःखाला सामोरं जात आलेला आहे आणि त्याच्यासाठी त्याला सर्व तऱ्हेची मदत पण लोक करत आहेत. हे दृश्य पण आपण पाहिलेलं आहे की लोक धावून आलेले आहेत. कुणाच्याही दुःखाला माणसं धावून येतात, तशी सर्व पातळीवरची माणसं या दुःखासाठी सुद्धा धावून आलेली आहेत. ही दृश्य आपणाला तिथं पाहायला मिळतं. नाही, आत्ताची जी मराठवाड्यातली स्थिती आहे तर याचं जर वर्णन करायचं झालं तर तुम्हाला तुमच्याच कोणत्या कविताच्या ओळी किंवा कोणती कविता आठवते? आपल्या सूत्रसंचलन करणाऱ्या ताईनं जी उल्लेख केला की आलं आलं हे आभाळ, आलं काळोख्या वानाचं, आता करील वाटोळं फुलावरल्या धानाचं. आलं आलं हे आभाळ, आलं काळोख्या वानाचं, आता करील वाटोळं फुलावरल्या धानाचं. आलं आलं हे आभाळ, आलं इघीन होऊन, आलं आलं हे आभाळ, आलं इघीन होऊन, उरावर बसलंय हात गळ्यावर ठेवून. आणि आलं आलं हे आभाळ, आलं सुगीच्या दिसात, माती कालविली त्यानं तोंडामधल्या घासात. अशी परिस्थिती या वातावरणाची आहे. आणि योगायोगानं असे ज्याला काय म्हणू की आपण अतिवृष्टी वगैरे हे अधूनमधून होतच असतं. त्यामुळे ही माझी कविता तशी जुनी आहे पण ह्या परिस्थितीचं ती वर्णन करणारी कविता आहे. आणि माझ्या लहानपणी असं एक समज होता की पावसाला पोळवलं तर पाऊस थांबतो म्हणून.
म्हणून पाऊस पोळवणे, पाऊस पोळवणे हा एक लोकविधी आहे पाऊस थांबवण्याचा. तर तो अंधश्रद्धा असेल, पण लोकांची श्रद्धा होती ती की पावसाला पोळवलं पाहिजे. म्हणून एखाद्या लहान मुलाला नग्न करून त्याच्या हातात पणती देऊन त्याला पावसात पाठवायचं, त्याला पोळवायचं, असा तो विधी होता. म्हणून या काळात तशी एक कविता मी लिहिली होती की अरे या पावसाला कुणीतरी पोळवा रे आणि याला थांबवा, आमच्या गावावरून त्याला दुसरीकडे पाठवा, म्हणजे अशा प्रकारे नका पाठवा, पण आमच्यावरचं संकट टळू दे, असा तो विधी असतो एक पाऊस थांबवण्याचा. ती कुठली कविता आहे? कविता आता नाही आठवत मला, कारण ती नुकतीच लिहिलेली असल्यामुळे पाठ नाहीये. पण मराठवाड्यामध्ये म्हणजे असा जो पाऊस आहे तो तर खरं म्हणजे कुणी बघितलाच नव्हता अशा स्वरूपाचा हा पाऊस झाला गेल्या काही काळामध्ये. पण तुम्ही म्हणता मराठवाड्यामध्ये असा पाऊस होत होता कोण्या एके काळी की जेव्हा पावसाला पळवण्यासाठी त्याला पोळवण्याचा विधी करावा लागत होता. होय. पण मग म्हणजे मराठवाड्याचं एकूण जे शेतीविषयक वास्तव आजचं आहे ते आणि मागच्या काळामध्ये याचा अर्थ बरंच अंतर आहे. मराठवाडा कायम पावसासाठी पावसाचं दुर्भिक्ष असलेला भाग असं जे मानलं गेलं गेल्या काही काळामध्ये, तर याच्या विपरीत स्थिती पूर्वी होती असं म्हणता येईल त्यात. हो, कारण हे असं सततच होत असतं. दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी हे क्रम सुरूच असतो निसर्गामध्ये. तुमच्याकडे परवा देऊळगावकर येऊन गेले, त्यांनीही ते सांगितलं असेल की तो निसर्ग क्रम आहे. अधूनमधून अतिवृष्टी आणि अधूनमधून अनावृष्टी हे चक्र सुरूच असतं. पण माझ्या लहानपणी मी अशी अतिवृष्टी पाहिलेली आहे कितीतरी वेळा, म्हणजे अधूनमधून हे अतिवृष्टी. पण यावर्षी जे लोकांनी पाहिलं ते सगळ्यांना दिसलं. आता आपल्या माध्यमांच्या मधून योगायोगानं ते सगळ्यांना दिसतं. पण पूर्वी कसं होतं की एका ठिकाणी झालं तर तिथल्याच लोकांना ते माहीत असायचं, इतरत्र फारसं जायचं नाही. त्याच्यामुळं त्या लोकांनी ते कधी पाहिलेलं नसायचं. आता ते सगळ्यांना माहीत होतं. आणि बऱ्याचदा जुन्या गोष्टी लोक विसरतात. वर्तमान जे आहे त्याची गंभीरता जास्त वाटते माणसाला, मग माणूस सहज बोलून जातं की हे असं आम्ही आधी कधी पाहिलं नव्हतं. पण ते आता झालेलं असतं निसर्गामध्ये अतिवृष्टीचे अनेक. नाही, तुमचा एकूण म्हणजे मराठवाड्याच्या म्हणजे तुमचा शेतीशी जसा संबंध आहे तसाच मराठवाड्याच्या एकूण परंपरा ज्या आहेत त्याच्याशी पण तुमचा अभ्यास आहे. मराठवाड्याच्या शेतीबद्दल, तिथल्या पिकांच्या स्थितीबद्दल, आणि तुम्ही तर त्याचा अगदी म्हणजे गाथा सप्तशतीमध्ये काय त्याच्यामध्ये त्याचे संदर्भ आहेत इथंपासून त्याचा धांडोळा घेत आलेले आहात. तुम्हाला काय दिसतं मराठवाड्याच्या बद्दलचं भूतकाळातलं चित्र? भूतकाळातलं चित्र फारच चांगलं होतं. मराठवाडा हा महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या प्रांतांपेक्षा समृद्ध प्रांत होता आणि प्राचीन प्रांत होता. ज्या काळामध्ये मराठवाडा समृद्ध होता सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्टीनं, त्या काळात इतर महाराष्ट्रात जंगलच होती, तिथं वसाहती देखील झालेल्या नव्हत्या. तेव्हापासून महाराष्ट्र समृद्ध आहे. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, गाथा सप्तशती, हा तर 2000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. हा सातवाहन नावाचा जो राजा होता, पैठण त्याची राजधानी होती. आणि सातवाहनांचं वैशिष्ट्य असं होतं की ते शतकाच्या आधी 230 वर्ष आणि शतकानंतर 230 वर्ष अशी 460 वर्षे या घराण्याची सत्ता होती, सातवाहन घराण्याची. त्यातला एक राजा हाल नावाचा असा होता की त्याला शेतकऱ्यांची दुःख जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून त्यानं आपली माणसं पाठवून शेतकऱ्यांच्या लोकगीतांचं संकलन केलं. अशी 1 कोटी गाणी त्यांनी जमवली आणि त्यातली 700 गाणी निवडून त्याचा गाथा सप्तशती, प्राकृत भाषेतला ग्रंथ, तेव्हा काही मराठी नव्हती, पण आजच्या आपल्या मराठीला अभिजातता मिळवण्यासाठी तोच ग्रंथ आपणाला पुरावा म्हणून सिद्ध झालेला आहे. कारण मराठीची ती आधीचं रूप आहे गाथा सप्तशतीमधली. महाराष्ट्री असं त्या भाषेचं नाव होतं, म्हणजे मराठीच खऱ्या अर्थानं. तर तिथं त्या 700 गाथा आहेत. त्या गाथा ह्या प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या दुःखाच्या गाथा आहेत. त्या गाथा नंतर संस्कृतमध्ये नेताना संस्कृत कवींनी त्याला शृंगार चिकटवला, पण तसं नाहीये. मूळ प्राकृत गाथांमध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे. आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर शेतकऱ्यांच्या जीवनाचं वर्णन आलेलं आहे. मराठवाड्यातलं म्हणजे पैठण पासून नांदेड पर्यंत गोदावरीच्या काठावर जो शेतकरी होता त्या शेतकऱ्यांची ती सगळी लोकगीतं आहेत. त्यातल्या त्यात पैठण परिसरामधली जास्त आहेत, गोदावरीच्या काठावरची आहेत ती. त्याच्यामुळं तो जो शेतकरी होता त्याचं प्रतिबिंब इतकं चांगलं उमटलेलं आहे त्या गाथा सप्तसहीमधल्या गाथांमध्ये. आता त्याला आपण गाथाच म्हणू, कारण त्याच्यामुळे त्याला गाथा सप्तसही नाव पडलं. तर एकेका गाथेमध्ये इतका सुंदर शेतकरी इतका कमी शब्दामध्ये उभा केलेला आहे की खूपच चांगल्या पद्धतीने आपणाला त्याचं दृश्य पाहायला मिळतं. त्या काळातली समृद्ध शेती ही पाहायला मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये एक शेतकरी असा आहे की तो या दिवसात म्हणजे पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी शेतात जातो. साळीचं पीक उभं असतं
आता दव पडायला सुरुवात झालेली असते आणि साळीच्या त्या खाली मान घातल्यासारख्या लोंब्या ज्या असतात त्याच्यातून एक एक दवाचा थेंब खाली पडत असतो. त्या शेतकऱ्याला वाटतं की ह्या साळी रडत आहेत. म्हणून तो शेतकरी त्या साळीला विचारतो की का गं बाई, या पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी तू रडते आहेस. पण ती साळ थोडीच त्याला बोलणार असते. तो शेतकरीच कल्पना करतो आणि तो असं म्हणतो की पुढं चालून उखळ आणि मुसळ या दुष्टांशी तुझा संपर्क येणार आहे, म्हणून तू रडते आहेस काय, असं तो शेतकरी त्या साळीला विचारतो. दुसरी एक गाथा अशी आहे की एक मुलगी बाळंतपणासाठी आणलेली आहे. शेतकऱ्याच्या घरची मुलगी आहे, गरीब शेतकऱ्याच्या घरची मुलगी आहे. आई तिला विचारते की बाई, तुला काही डोहाळे लागलेत का, तुला काही खावंसं वाटते का. आता तिला तर ते असणारच डोहाळे लागलेले, पण तिला ह्याची जाणीव होती की आपली आई गरीब शेतकरी आहे आणि आपणाला ज्या गोष्टीचे डोहाळे लागलेत ते आपण सांगितले तर ते मिळवायला तिला फार आटापिटा करावा लागेल आणि नाही मिळू शकेल तर ती दुःखी होईल. त्याच्यामुळं ती आपले ओरिजिनल मूळ डोहाळे बाजूला ठेवते आणि सांगते, काही नाही गं आई, मला सारखं पाणी प्यावंसं वाटतं, मला फक्त पाण्याचे डोहाळे लागलेले आहेत. आणि गोदावरीचं पाणी मुबलक उपलब्ध होतंच. आणि त्या काळामध्ये त्या गाथांच्या मध्ये इतके सुंदर तपशील. एक बोराची गाथा आहे. एक शेतकऱ्याची बाई शेतातून संध्याकाळी शेतकरी दारात आल्याबरोबर त्याला बोर दाखवते. हे काय मला दाखवतेस, मी काय बोर कधी पाहिलेलं नाही का. ती म्हणते नाही, जरा नीट पहा ना. तर म्हणते काय नीट पाहायचं, त्याच्यात 2 टोचण्या दिसत आहेत. ती म्हणते, अहो आपल्या बाळाला फुटलेल्या दाताच्या पहिल्या खुणा त्यानं या बोरावर उमटवलेल्या आहेत. हे बोर मी देवाऱ्यावर ठेवलं होतं आज दिवसभर आणि कौतुकानं मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे. अशा सुंदर सुंदर गोष्टी. एक शेतकरी असा आहे की त्याच्याकडे एकच बैल आहे, तरुण आहे, त्याचं नुकतंच लग्न झालं की माणसाला आपण आपला संसार समृद्ध केला पाहिजे, कर्तृत्व उभं केलं पाहिजे असं वाटत असतं. तर त्याला असं वाटत असतं की आपण दुसरा बैल घ्यावा आणि आपण आता चांगली शेती करूयात. एका बैलावर शेती होत नाही, प्रत्येक वेळी दुसऱ्याचा बैल मागून आणायचा. पण बैल विकत कसा घ्यायचा, तर त्या काळामध्ये वस्तू विनिमय होता आणि एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू बाजारातून आणायची. तर बैलाच्या किमतीची काय वस्तू देणार, तर घोंगडीच्या बदलात त्या काळात बैल मिळायचा. आणि त्याच्याकडे एकच घोंगडी होती. अच्छा, एकच घोंगडी होती. पण त्याला बैलही घ्यायचा होता, थंडीचे दिवस होते, एकच घोंगडी होती. तर तो म्हणतो, यावर्षी माझं लग्न झालेलं आहे आणि उभेसाठी मला दुसरं साधन मिळालेलं आहे. ही घोंगडी नसली तरी चालतं, ही घोंगडी आपण देऊन टाकूयात आणि बैल घेऊन येऊयात. आणि तो ती घोंगडी देतो आणि बैल घेऊन येतो. अशा सुंदर सुंदर गाथा शेतकऱ्याच्या जीवनाचं वर्णन करणार. एक शेतकरी आहे, दिवसभर काम करतो कापसाच्या शेतामध्ये. त्या कापसाच्या बोंडांच्या टोकांनी त्याला कुरकुट्या पडतात अंगाला आणि मग त्याचं चरचर करतं, ते दुखतं, घाम येतो उन्हामध्ये आणि ते घाम त्या ह्याच्यात गेला की त्या चरांमध्ये गेला की ते त्याला त्रास होतो. पण ते लावायला त्याच्याकडे तेल नाही आहे, स्निग्ध काही, म्हणून तो पुन्हा पुन्हा ते चरचर करू लागलं की गोदावरीमध्ये नदी उतरतो आणि पाणी लावतो आपल्या त्या जखमांना. अशा पण त्या गाथा आहेत. अशा सुंदर सुंदर गाथा तिथं मिळतात आम्हाला. ते गाथा म्हणूनच नव्हे तर त्या काळामध्ये सगळ्या कवींना उदाहरणं शेतीचीच होती ना. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी जरी आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरीमध्ये जो 13वा अध्याय आहे, क्षेत्रज्ञ योगो नाम, मूळ भगवद्गीतेचा. तर क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेती जाणणारा शेतकरी. त्या रूपकामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला तो अध्यात्म समजून सांगितलेला आहे, शेती आणि शेतकऱ्याच्या रूपकामध्ये. त्या 13व्या अध्यायाचं मराठी रूपांतर करताना ज्ञानदेवाच्या प्रतिभेला एवढा बहार आलेला आहे आणि त्या काळातली महाराष्ट्रातली सगळी शेती आपणाला त्या 13व्या अध्यायामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. अच्छा, हां, खूप सुंदर त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. काय म्हटलं, केळीचे दळवाडे, पोकळ आवाडे, परी फळोनिया गाढे, रसाळ जैसे, नाना कृषीवळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले, दानपुण्य. अशा ओव्या त्या अध्यायामध्ये आपल्याला शेतीविषयक पाहायला मिळतात. आणि ज्ञानदेवांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेवांचा एक अभंग आहे. तो असा आहे की जणू शरद जोशींच्या परिभाषेत त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे. इतकं नेमकं सांगितलेलं आहे की रात्रीनं दिवस करीत असेच चिंता, केशवा धडवता होईल मी. देवा, मी रात्रंदिवस चिंता करतोय की कधीतरी धडवता म्हणजे न फाटलेले कपडे अंगावर घालण्याची योग्यता असलेला माणूस, धड कपडे. रात्रीनं दिवस करीत असे म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आहे त्या कवितेमध्ये. जुन्या अभंगांमध्ये सगळ्या संतांनी घोंगडीचं रूपक वापरले आणि त्या घोंगडीच्या रूपकामध्ये अभंग लिहिलेत. तर ज्ञानदेवांनी हे वापरलेलं घोंगडीचं रूपक शेतकऱ्यांच्या जीवनाचं सगळं प्रतिबिंब उमटवणारं आहे की रात्रीनं दिवस करीत असे चिंता, केशवा धडवता होईल मी, पण
खिरजट घोंगडे फाटक येते कैसे, माझ्या वाट्याला ते खिरजट आणि फाटकच घोंगडं काय येतं, खिरजट घोंगडे फाटक येते कैसे, वेचिले तैसे भोगीजे. आणि त्या काळामध्ये हे माझ्या वाट्याला का आलं याचं उत्तर एकच होतं, आदल्या जन्मात मी काहीतरी पाप केलं. वेचिले तैसे भोगीजे, या जन्मात मी ते भोगतो आहे. धन नाही गाठी, माझ्याजवळ पैसा नाही, ते मिळवण्यासाठी जीवितवा आटी, मी माझा जीव आटवतो आहे, रात्रंदिवस मेहनत करतो आहे. धन नाही गाठी जीवितवा आटी, उघडी पाठी हिब बाजे, बाप रखुमा देवी वरा, घोंगडे मागो आता, तोच एक दाता देईल की. त्या काळामध्ये एकच उपाय होता. त्या काळात संघटना नव्हत्या, आंदोलनं नव्हती, एकच आंदोलन होतं, पंढरपूरला जाणे आणि देवाला आपलं गारणं सांगणे. बाप रखुमा देवी वरा, गाराणे सांगो आता, तोच एक दाता देईल की, असं त्या ज्ञानदेवांनी त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि पुढे एकनाथ महाराजांचं पाहिलं तर त्यांनी तेच केलेलं आहे. भागवतामध्ये शेती आहे हे मला वाटलं देखील नव्हतं, पण एका सामान्य माणसानं माझ्या लक्षात आणून दिलं, जो MSCB मध्ये क्लर्क होता. तो म्हणाला की सर तुम्ही सगळ्या संतांचा अभ्यास करताय, शेतीवर लिहिताय, एकनाथांवर का लिहित नाही. म्हटलं एकनाथामध्ये कुठं शेती आहे, तर तो म्हणाला सर भागवतामध्ये फार शेती आहे. म्हटलं ठीक आहे मी वाचील भागवत. ते म्हणले तुम्ही नका वाचू. म्हटलं मग. तो म्हटलं मी तुम्हाला ओव्या काढून देतो. आणि एक दिवस त्यानं मला शेतीविषयक 100 ओव्या आणून दिल्या. त्याच्यावर आधारित मी शेतीचे भागवत नावाचा लेख लिहिला होता, प्रतिष्ठानमध्ये तो आलेला होता. तर एकनाथ महाराजांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे सगळे तपशील, दुष्काळाचे, सुकाळाचे, शेतीच्या परिस्थितीचे, इतकंच नाही तर एकनाथ महाराजांनी शेतकऱ्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं एकत्रित रूप म्हटलेलं आहे. त्याचं म्हणणं असं की ब्रह्म्याचं काम काय, जन्माला घालणे, विष्णूचं काम काय, पालन पोषण करणे, आणि महेशाचं काम काय, संपवणे. तर एक शेतकरी हा एकटाच ब्रह्मा, विष्णू, महेश असतो, कारण तो बी पेरतो तेव्हा ब्रह्मा असतो, त्याची राखणी करतो तेव्हा तो विष्णू असतो, आणि त्याची कापणी करतो तेव्हा तो महेश असतो. अशा रूपकामध्ये एकनाथांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं शेती समृद्ध होती, आणि त्या शेतीनं त्या काळातलं मराठी काव्यसुद्धा समृद्ध केलेलं होतं एकनाथ ज्ञानेश्वरांचं. हे आपणाला त्या मराठवाड्याचं वैभव जे आहे ते वैभव पाहायला मिळतं. शेती तर खूपच समृद्ध होती मराठवाड्याची एकेकाळी. आता बोलता बोलता तुमच्या बोलण्यात शरद जोशींचा उल्लेख आला, आणि शरद जोशींचे फार लाडके कवी म्हणून तुमची ओळख होती. शेतकरी संघटनेमध्ये तुमच्या कवितांनी जान फुंकली. शरद जोशी आणि शेतकरी संघटना तुम्हाला कसे भेटले, आणि त्या सगळ्या आंदोलनाच्या बद्दल आता तुम्हाला काय वाटतं? मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना संघटना सुरू झाली. 1980ची गोष्ट. शेतकरी संघटना उदयाला आली तेव्हा मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत होतो. मी ज्या वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात शिकत होतो ते एका गांधीवादी नेत्याचं कॉलेज होतं, गांधीसोबत राहिलेल्या गंगाप्रसादजी अग्रवाल म्हणून. तर ते त्या आंदोलनामध्ये तेव्हा सहभागी झाले होते. आणि शरद जोशीचं जे मूळ पुस्तक आहे शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती, त्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद करून वाराणसीच्या सर्वसेवा संघ प्रकाशनाने ते प्रकाशित केलं होतं. आणि शरद जोशी भारतभर पोहोचवले होते पहिल्यांदा त्या माणसानं, गंगाप्रसाद अग्रवाल. आणि ते मला शरद जोशींची कुठं आंदोलनं असतील तर त्याला घेऊन जायचे. परभणीला जे शेतकरी संघटनेचं अधिवेशन झालं 84ला, त्यावेळेस ते मला त्या अधिवेशनाला घेऊन आले सोबत. चल म्हणले इंद्रजित तू ते पाहिलं पाहिजेस. आणि त्यावेळेस मी ते पहिल्यांदा शेतीचं अधिवेशन पाहिलं, शरद जोशी पाहिले. पण दुरून मी हे सगळं पाहत होतो. नंतर परभणीलाच प्राध्यापक म्हणून गेलो, आणि तिथल्या शेतकरी संघटनेच्या लोकांना वाटलं की साहेबाची ह्या कवीची भेट झाली पाहिजे, कारण हा फार चांगला आपल्या प्रश्नांवर लिहितो आहे, साहेबांना हा कवी फार आवडेल. पण ते साहेबांना म्हणाले की असा असा एक कवी आहे. ते म्हणले मला कवींचा फार वाईट अनुभव आहे, मला कुठल्या कवीला भेटायचं नाही आहे, मला नाही कुठल्या कवीला भेटायचं. सेलूवरून परभणीला शरद जोशी येईपर्यंत आमचे अनंतराव उमरीकर आणि त्यांच्या पत्नी आशा उमरीकर त्यांच्या गाडीत बसले होते. त्यांना पटवत होते की इंद्रजित भालेरावला आपण भेटलं पाहिजे. उमरीकर कंटाळले, ते काय ऐकले नाही. आशाताई समजून सांगू लागल्या त्यांना की नाही सर त्या कवीला भेटलं पाहिजे. मग थोड्या वेळाने शरद जोशी म्हणले एखाद्या कवीविषयी नवऱ्याचं आणि बायकोचं दोघांचं जरी इतकं एकमत असेल तर भेटलं पाहिजे म्हणले त्या कवीला. आणि मग परभणीच्या कृषी विद्यापीठात त्यांची माझी पहिली भेट झाली. आणि तिथून पुढं मग त्यांनी मला खूप संधी दिली. मी कधीही शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला नाही. ते म्हणाले नका लावू, तुमच्या कवितेला शेतकरी संघटनेचा बिल्ला लागलेला आहे, तुम्ही बिल्ला लावून फिरलात तर महाराष्ट्रातले इतर लोक तुम्हाला बोलवणार नाहीत कार्यक्रमाला. आता जे सगळे कॉलेजेस तुम्हाला बोलवतात, त्यामुळे ठीक आहे आमचाच विचार तुम्ही मांडताय, बिल्ला लावल्याशिवाय मांडा. त्यांची आवडती कविता कोणती होती? त्यांची आवडती कविता म्हणजे पहिल्यांदा मी त्यांना जी ऐकवली ती माझी जन्म नावाची कविता होती. ती काही संघटनाविषयक कविता नव्हती. पण शरद जोशींचं एक म्हणणं होतं की निव्वळ आमचा प्रचार करणाऱ्या कविता लिहिणारे कवी आमच्याकडे आहेत म्हणाले, तसे नको कवी आम्हाला.
जो वाङ्मयीन जाणीवा समृद्ध असणारा पण आमचे प्रश्न त्या पद्धतीनं मांडणारा कवी आम्हाला पाहिजे. म्हणून त्यांना पहिल्यांदा मी जी कविता ऐकवली त्यांना खूप आवडली, ती माझ्या जन्माविषयीची कविता होती. जन्म नावाची कविता ती त्यांना खूप आवडली होती, की एका शेतकऱ्याची स्त्री शेतामध्ये बाळाला जन्म कसा देते. माझ्याच जन्माची कथा होती, पण ती मी त्यांना ती म्हणून दाखवली. तर पाठ आहे. म्हणजे मीच माझ्या आईला विचारलं की आई माझा जन्म कसा झाला. आपणाला उत्सुकता असते की आपण कुठं आजोळी जन्मलो का, इथं जन्मलो का, आपल्या जन्माच्या वेळेस काय परिस्थिती होती. तर आईनं मला जे माझ्या जन्माची कहाणी सांगितली ती कवितेत रूपांतरित करून मी मांडलेली आहे. आता ती कविता आहे त्याच्यामुळे याला काही सगळं तर्कशास्त्र लावण्याची गरज नसते. या कवितेमध्ये काही शब्द आहेत ते तुम्हालाही कळतील. दो जीवाची म्हणजे गरोदर, दो जीवाची म्हणजे गरोदर स्त्री, एक तिचा आणि एक तिच्या बाळाचा जीव. म्हणून दो जीवाची बाई आहे, तिच्या डोक्यावर ओझं देऊ नका. दो जीवाची बाई आहे, तिला पायऱ्या चढू देऊ नका, असं म्हणतात. तर दो जीवाची हा एक शब्द आहे. आणि ओटी हा एक शब्द आहे. ओटी म्हणजे कमरेला बांधलेला कपडा, कापूस वेचून त्याच्यात टाकतात, त्याला पण ओटी म्हणतात. आणि स्त्रीच्या गर्भाशयाला पण ओटी म्हणतात. ते दोन्ही अर्थानं तो शब्द कवितेमध्ये वापरलेला आहे. की दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. ओटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुपार इखाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका ठेवून जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिनवारशी उतान. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिनवारसी उतान. आली सुधीवर तव्हा कुस रिकामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळातीन झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडाझुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी, मला घालून माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळातीनं नदीमध्ये उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कव्हा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळाला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावं रे दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं येती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळेची दैना, काय सांगू एक एक तुझ्या जलमाची कहना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन, मातीसाठीचं जगावं मातीसाठीचं मरावं. बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं. हो हो हो, क्या बात आहे. ही कविता शरद जोशींना पहिल्यांदा ऐकवली तर त्यांना ती प्रचंडच आवडली. म्हणजे ते हादरून गेले होते. ही कविता त्यांनी पाठ केली पूर्ण आणि त्यांना तिसऱ्यांदा अटॅक आला आणि हैदराबादला अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा बऱ्हाणपूरची त्यांची बहीण भेटायला आली, तेव्हा बहिणीला ती ही कविता म्हणून दाखवत होते आणि त्यांच्या शरीरावर जे परिणाम दिसत होते ते पाहिल्यानंतर डॉक्टरने त्यांना बंदी केली होती की ही कविता तुम्ही पुन्हा म्हणायची नाही. इतके ते त्या कवितेमध्ये इन्व्हॉल्व व्हायचे.
नंतर तुमच्या सगळ्या कविता शेतकरी संघटनेमध्ये म्हणजे बऱ्याच जणांनी बऱ्याच कविता म्हणत राहिले आणि बऱ्याच घेतल्या. वेगवेगळ्या आंदोलनामध्ये कविता म्हटल्या. परभणीच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून माझी कविता स्वीकारली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये माझी कविता आधी जी होती ती शेती, माती, निसर्ग आणि शेती संस्कृती याच्या भोवतीच होती. शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडत नव्हतो माझ्या कवितेत. पहिला जो कविता संग्रह पीक पाणी त्याच्यात शेतकऱ्यांचे प्रश्न नाही आहेत. पण शरद जोशी आणि शेतकरी चळवळ भेटल्यानंतर आणि पाहिल्यानंतर माझ्या कवितेमध्ये परिवर्तन झालं. आणि सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये संयत विद्रोह ज्याला म्हणतो आपण, तो विद्रोह आला, शेतकऱ्यांचे प्रश्न आले. आणि मग शरद जोशींना कधी कधी वाटलं की सर इंद्रजित हे याच्यावर जरा आम्हाला काहीतरी चांगलं द्या लिहून. तर असंही कधी कधी मी लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून मला म्हणाले साहेब की इंद्रजित तुम्ही काहीतरी ताकदवान शब्द द्या, शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणून मी एक अभंग लिहून दिला होता. तो अभंग आता मला पाठ नाही, पण ते आत्महत्या करणार नाहीत अशी प्रतिज्ञा असल्यासारखा तो अभंग होता. आणि संध्याकाळी सगळे शेतकरी गावातले जमून पारावर प्रार्थनेसारखा हा अभंग म्हणायचे. पण शरद जोशी म्हणाले की याचा फारसा इंद्रजित प्रभाव दिसत नाही आहे लोकांवर, असा फोर्सफुल काहीतरी शब्द द्या. आणि मग तेव्हा ती प्रसिद्ध कविता लिहिली होती, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. पुढं शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, बुडविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा बुडवायला शिक. शिक बाबा शिक, बुडवायला शिक, घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान. महात्मा फुलेंनी 250 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा आसूडमध्ये इंग्रज सरकारसाठी हा शब्द वापरला होता. पण तेव्हापासून किती सरकारं आली, इंग्रज गेले, पक्ष आले, पण तो शब्द जशाला तसा मला वापरावा लागला. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान, उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहान, त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण बाबा पाडायला शिक. शिक बाबा शिक, पाडायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक, उद्या तुझ्या शेतामध्ये उधळेल पीक बाबा जगायला शिक. शिक बाबा शिक, जगायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. ही कविता मग संघटनेनं प्रचंड उचलली आणि रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये स्लोगन म्हणून त्यांनी ती स्वीकारली. पहिल्यांदा ही कविता मी म्हटली ती सांगलीच्या अधिवेशनात, मी जे तुम्हाला सांगितलं त्या अधिवेशनामध्ये. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी नेमके संघटनेत आलेले तरुण महाविद्यालय संपलेली मुलं होती. आणि रघुनाथ दादा पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा धडक मारली त्या अधिवेशनापासून शेतकरी संघटनेनं. तर त्यावेळेस शरद जोशींनी मला बोलवलं होतं आणि ही कविता म्हणून दाखवा असं म्हणाले होते. तर त्या भाषणाच्या आधी, त्यांच्या भाषणाच्या मुख्य भाषणाच्या आधी मी ती कविता म्हणून दाखवली होती. त्याचं कारण असं असतं की खुल्या अधिवेशनामध्ये शरद जोशींचं जे मुख्य भाषण असायचे त्याला प्रचंड मोठा मॉब असायचा. त्या तिथला कदाचित पेपरमध्ये आकडे वाढवूनही असतील, पण त्या दिवशीच्या मॉबच्या दुसऱ्या दिवशी ज्या बातम्या आल्या होत्या ते 7 लाख लोक उपस्थित होते. अरे बाप. कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकऱ्यांचे नेते आलेले होते. आणि ही कविता मी जेव्हा म्हटली तेव्हा शेतकऱ्याचे पंजाबचे नेते भूपेंद्र सिंग मान तिथं होते आणि सगळ्या प्रांतातले शेतकऱ्यांचे नेते होते. आणि माझ्यानंतर कवितेनंतर भूपेंद्र सिंग मान बोलणार होते.
आता मी म्हटलं होतं शिक बाबा शिक, लढायला शिकन, ते होते शिख. त्यावेळेला ते बोलायला उठले आणि ते म्हणाले इंद्रजीत भालेराव तो म्हणे बहुत अच्छी कविता बोली. म्हटलं क्या हुआ साहब? ते बोले तुम क्या बोले? म्हटलं शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. वही तो बोले, तुम सिख बाबा सिख, सिख बाबा सिख बोले ना. शरद जोशी म्हणाले साहब इसका मतलब ऐसा नहीं है, इसका मतलब ऐसा है. भूपेंद्र सिंह म्हणाले शरद जोशी साहब तुम्हारे साथ रह रहे के मराठी थोड़ा फार मुझे भी समझ में आ रहा है, लेकिन मैं जानबूझकर बोल रहा हूँ. क्यों? तो बोले क्यों कि इंद्रजीत भालेराव ने आप सबको लड़ने को बोला और लड़ने वाला बोले तो सिख होता है, सिख. इसके लिए मैं जो बोला वो भी सच है, तुम जो बोले वो भी सच है. सत श्री अकाल. आणि व्यासपीठ एवढं उंच होतं ते 7 लाख लोकांना शरद जोशी दिसावेत म्हणून. उतरताना शरद जोशी मला म्हणाले की इंद्रजीत जरा माझा हात धरा, पायऱ्या डगमगतायत. आम्ही दोघंजण हात धरून खाली उतरलो. आमच्या जमिनीवर पाय पडले न पडले की समोर पब्लिकमधून एक तगडा पहिलवान माणूस धावत धावत आला आणि मला कडकडून मिठी मारली. मला क्या इंद्रजीत भालेराव तुमने क्या अच्छी कविता बोली बोले. हम इन काश्तकार को गए 15-20 साल से कोशिश कर रहे ताल में लाने की, कभी ताल में नहीं आते बोले. कितनी ताल में तालियां बजा रहे थे बोले. आणि मी ते पाहिलं होतं. मला वाटलं हे लोक एवढ्या तालात टाळ्या कशा वाजवत आहेत. तर शरद जोशी दुसऱ्या व्यासपीठाच्या बाजूला उभं राहून लोकांना टाळ्या वाजवायच्या कसं ते सांगत होते. म्हणून ते 7 लाख लोक एका तालात टाळ्या वाजवत होते. तो माझ्यासाठी म्हणजे थरारक अनुभव होता. आणि मग ते म्हणाले की इंद्रजीत भालेराव तुम हमको इस कविता का हिंदी या हरियाणवी में ट्रांसलेट करवा दो, मैं बैंक ऑफ हरियाणा की ओर से इसका पोस्टर बनवाऊंगा और पूरे स्टेट में लगवा दूंगा. शरद जोशी म्हणाले इंद्रजीत तुला यांचा परिचय करू देतो. म्हटलं कोण ग्रस्त आहे ते? हे म्हणले हरियाणाचे शेतकऱ्यांचे नेते आणि बँक ऑफ हरियाणाचे चेअरमन प्रेमसिंग दहिया आहेत आणि त्यांना तुझी कविता त्यांच्या राज्यामध्ये लावायची. आणि ते त्यांना म्हणाले हिंदीमधून, ते मराठीत सांगतो तुम्हाला. ते म्हणाले तुम्ही ही कविता लावणार ना? ते म्हणाले हो. तर ते म्हणाले बँकेच्या वतीनं लावणार ना पोस्टर? ते म्हणाले हो. तर ते म्हणले या कवितेमध्ये घेतलेली कर्ज बुडवायला शिकायचं सांगितलेलं आहे आणि बँकेच्या वतीनं पोस्टर लावणार का? ते म्हणले अरे अरे इसमें ऐसा लिखा है क्या बोले, ऐसा लिखा है क्या, ओ लाईन कट करवा दो बोले, बाकी की कविता ट्रान्सलेट करवा दो. आणि मग बाकी सगळी कविता अनुवादित करून त्यांनी लावलं होतं पोस्टर. या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, एन डी पाटलांना सुद्धा ही कविता फार आवडायची. त्यांच्या अनेक भाषणामधून ते ही कविता म्हणायचे. कॉम्रेड गोविंद पानसरेंची ही अत्यंत आवडती कविता होती. भगतसिंग जन्मशताब्दीच्या वर्षात गोविंद पानसरे यांनी एक मोठं पोस्टर काढलं होतं. वर भगतसिंगांचा फोटो होता आणि वाक्य लिहिलं होतं की आज भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते. आणि भगतसिंगांच्या तोंडी ही सगळी कविता छापली होती की आज भगतसिंग हेच म्हणाले असते. आणि बाबा आमटे यांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस आधी दीर्घ आजारातून उठले होते. ते स्वतः काठी टेकत टेकत आनंदवनाच्या बोराजवळ जाऊन ही कविता स्वतःच्या हातानं लिहून ठेवली होती. तिथल्या आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम कलभूत यांनी मला फोन करून सांगितलं की इंद्रजीत तुम्ही किती भाग्यवान. काय झालं? म्हणजे बाबा आमटेंनी आज तुमची कविता आनंदवनाच्या बोर्डावर स्वतःच्या हातानं लिहून. कुठली? तर ते म्हणली ही कविता. तशी ही कविता त्या काळामध्ये शेतकरी संघटनाच नव्हे तर कम्युनिस्ट पक्षाचे लोक, शेकापचे लोक सगळ्यांनाच ही कविता, कारण शेतकऱ्यांचा त्या काळातलं सगळ्यात ज्वलंत प्रश्न होता शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि त्याला उत्तर ह्या कवितेमध्ये असल्यामुळं तर ती लोकांनी खूप उचलली कविता. खरं तर भालेराव सर आपण कायम असं म्हणतो की साहित्यिकांनी जे काही समाजातले प्रश्न असतात ते मांडले पाहिजे. आणि तुम्ही कायम शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आलाय, पण तुम्ही मराठवाड्यात प्रामुख्याने राहिले आहात, मराठवाड्याचं समाज जीवन बघत आलं. आत्ता या क्षणाला मराठवाड्यातल्या लोकांनी काय सोडून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण गेले 2-3 वर्ष आम्ही ज्या बातम्या दाखवतोय त्याच्यात जातीयवाद खूप टोकाला गेलेला दिसतोय. पण एवढ्या मोठ्या संकटाशी सामना करत असताना आत्ता मराठवाड्यातल्या लोकांनी काय सोडलं पाहिजे आणि काय घेतलं पाहिजे? वेळोवेळी मी तशा समाज माध्यमावर कविता पण टाकलेल्या होत्या, कारण मी प्रतिक्रिया देत नाही. बऱ्याचदा पंकज माझ्याकडे येतात सर या विषयावर प्रतिक्रिया. म्हणलं नको, मला प्रतिक्रिया नाही द्यायची, कारण त्या प्रतिक्रियांना काही अर्थ राहिला, लोक काही अर्थ काढतात प्रतिक्रियांचे. पण जागे व्हा मराहट्ट्यांनो अशी एक कविता मी समाज माध्यमावर लिहिली होती आणि त्याच्यामध्ये माझं सगळं म्हणणं मी मांडलेलं होतं की कधीतरी आपण स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आणि एकतेचा विचार करणं आवश्यक आहे. फारच फाटाफूट ताटातूट सगळीकडे सगळंच झालेलं आहे. तर कुठंतरी हे सगळं एकत्रित यायला पाहिजे ना माणसं. इतकी ताटातूट झाली माणसांची, इतकी ताटातूट झाली माणसांची की माणसं जातीच्या बाहेरच्या कोणाचा विचारच करायला तयार नाहीत.
आणि सगळ्याच जातीची माणसं अशी झाली, एक विशिष्ट जात नव्हे, सर्व जातीची माणसं अशीच कट्टर झालेली आहेत. तर इतका कट्टर जातीयवाद आधी कधीही नव्हता. हा आंबेडकरवाद्यांनी आंबेडकरांचा केलेला पराभव आहे, फुलेवाद्यांनी फुलेंचा केलेला पराभव आहे, शाहूवाद्यांनी शाहूंचा केलेला पराभव आहे आणि फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी मिळून या सगळ्या गोष्टींचा हा पराभव केलेला आहे. जातीयवाद वाढत जाणे हा त्या 3 महापुरुषांचा पराभवच आहे ना. तर असं व्हायला नको. अजून एक कवितेबद्दलच मी बोलणार आहे. म्हणजे मी शिकत असतानापासून शेती असेल, शेती शिक्षण घेणारे माझे मित्र सहकारी असतील, तर त्यांच्यामध्ये तुम्ही जे माझा बाप शेतकरी, त्यांना ती इतकी आपली वाटायची. म्हणजे ही पण की लढायला शिक असेल किंवा माझा बाप शेतकरी, तुम्ही ज्या पद्धतीनं तो बाप त्याचं जीवन जे मांडलं आहे ते म्हणजे अँथम होऊन गेलं होतं अनेक जणांसाठी. आजही कदाचित त्या लोकांना ती कविता पाठ पण आहे. कधीही गेट टुगेदर असेल किंवा कधी लोक जमतात त्यावेळेस या कवितेचा आवर्जून उल्लेख होतो. तर त्या कवितेच्या बद्दलही सांगा. म्हणजे तुम्ही तर ते पाहिलेलं, जगलेलं, भोगलेलंच सगळं मांडलं आहे. बाप नावाची ती कविता होती आणि त्या कवितेच्या आधी बाप या विषयावर कुणी कविता लिहिलेली नव्हती. आता भरपूर लिहिल्या जात आहेत, पण त्या काळात नव्हती कुणी लिहिलेली कविता तशी. म्हणजे माझ्या तरी पाहण्यात नव्हती, कदाचित असेल तर. एकदा पुण्याला रमणबागेमध्ये विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन होतं आणि उद्घाटनासाठी नाना पाटेकर, भक्ती बर्वे, राम शेवाळकर, मी असे आम्ही एकत्रित होतो. तेव्हा माझ्या कविता शेतकऱ्यांच्या जीवनावरच्या ऐकल्यावर शेजारी येऊन बसल्यावर मला शेवाळकर म्हणाले की इंद्रजित, तुझ्या कविता मला फार आवडल्या, तू मुलांसाठी कविता लिहित नाहीस का? म्हटलं असा का प्रश्न विचारताय? एका बाजूला कविता आवडल्या म्हणताय, दुसऱ्या बाजूला मुलं. ते म्हणले अरे मी आता बालभारतीचा अध्यक्ष झालो आणि तुझी एखादी कविता घ्यावी असं मला वाटते. तर मी म्हटलं मी शेतकरी हा विषय सोडून दुसऱ्या विषयावर कविता लिहित नाही. तर म्हटलं चालेल ना शेतकऱ्यांच्यावर. म्हटलं रोमॅन्टिक कविता नसते माझी, जरा प्रखर असते, त्यामुळे ते सगळं चालेल म्हणाले. फक्त काही अटी असतात आमच्या, त्या पूर्ण झाल्या की आम्ही घेतो कविता, काय अडचण नाही. म्हटलं काय? पण आता मी सध्या 5वीचं पुस्तक तयार करणं सुरू आहे. तर 5वीच्या मुलांच्या आकलन कक्षेत बसेल, त्यांना कळेल आणि त्यांना गुणगुणाविषयी वाटेल अशी ती कविता असावी. आणि बाकी मग आमचे निकष असतात की राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोचणार नाही, कुठल्या जातीचा अपमान होणार नाही, कुठल्या धर्माचा अपमान होणार नाही, असं काही ते तर नसतंच म्हणलं तुझ्या कवितेचा काही प्रश्नच नाही, ते आमच्या वेगळ्या. मग त्यावेळेस मी त्यांच्या हातात ही बाप कविता दिली होती आणि त्यांनी ती 5वीच्या पुस्तकात लावली. पहिल्यांदा पुस्तकात लागली माझी कविता. मला खूपच आनंद झाला. शेवाळकरांना विचारलं किती मुलं माझ्या या कवितेचा अभ्यास करतील? तेव्हा म्हणाले इंद्रजित, ती 5वीला कविता होती ना, तर तुझी कविता म्हटली आता महाराष्ट्राच्या 5वीला पुजली म्हणली. त्याच्यामुळे आता इथून पुढं तुझी कविता शिकल्याशिवाय अनेक पिढ्या जाणार नाहीत. हे खरं ठरलं. 3 वेळा अभ्यासक्रम बदलला 5वीचा पुढं. अध्यक्ष बदलले, बालभारती बदलली, ती कविता बदलली नाही. पुन्हा 3 वेळा. कारण महाराष्ट्रातून इतकी प्रचंड मागणी होती सगळ्या शिक्षकांची की ही कविता फक्त खेड्यातल्या मुलांना आवडते आणि ती कविता त्यांना पाठ होते. एकदा मी हिशोब केला. शेवाळकरांना म्हटलं सर मला आकडा सांगा ना. तुम्ही मला मोगम सांगितलं 5वीला पुजलं. ते म्हणले इंद्रजित, बालभारतीची आमची शासनाची जी असते ती दरवर्षी 25 लाखाची एडिशन असते 5वीच्या पुस्तकाची. 10-1 लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात. दरवर्षी 35 लाख मुलं तुझ्या कवितेचा अभ्यास करतील. ती 21 वर्ष अभ्यासाला होती कविता, म्हणजे 7 कोटीच्या पुढं. आणि म्हणून मी अभिमानानं सांगतो की 7 कोटी मुलांना ती कविता पाठ होती. तुमच्यापैकी अनेकांना ती कविता अभ्यास होती, ताईला पण ती कविता अभ्यासाला होती असं त्यांनी सांगितलं मला. तर त्या मुलांना ती कविता पाठच होती, इतकी ती लोकांच्या मनामध्ये रुजली होती. आणि शरद जोशी साहेब आम्हाला चिडवायचे. शरद जोशी म्हणायचे काय तुम्ही मराठी दरिद्री कवी रे. म्हटलं काय झालं बाबा? ते म्हणले अरे ज्ञानपीठ मिळवणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाची 1000ची आवृत्ती निघते, 10 वर्ष खपत नाहीत म्हणले ती पुस्तकं. दरिद्री नाही तर काय रे तुम्ही मराठी कवी. आम्ही आपलं शांत बसायचो, गमती जमती सुरू असायच्या. म्हणले माझं पहा बरं. म्हटलं तुमचं काय? म्हणले माझं दरवर्षी पुस्तक जे आहे शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती 2 लाखाची एडिशन छापतो म्हणले आम्ही. पुरत नाही आम्हाला म्हणले. मोठी माणसं आहेत म्हणलं, तुम्ही चळवळीची माणसं आहेत. पण जेव्हा ही कविता अभ्यासाला लागली आणि शरद जोशी भेटले नंतर काही दिवसांनी, तर त्यांना हे सांगितलं मी की तुमची किती पुस्तकं खपतात, तुम्ही लाखो म्हणले होते ना, माझी कविता कोट्यामध्ये मुलांना जाते असं त्यांना मी चिडवायचो शरद जोशींना. आणि म्हणलं तुमचं तत्त्वज्ञान शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती इतक्या अवघड पद्धतीनं तुम्ही सांगितलं अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, ते सगळं म्हणलं मी ह्या 12 ओळीमध्ये सांगितलेलं आहे.
त्यांनाही त्याचा अभिमान वाटायचा की इतक्या लहान मुलांपर्यंत आपला शेतकरी संघटनेचा विचार जातो आहे. तर ती आणि ती प्रचंड पॉप्युलर, प्रचंड लोकप्रिय कविता होती. ती अजूनही फेसबुकवर कुणी टाकली तरी तिला हजारो लाखो कमेंट्स आणि त्या सगळे लाईक्स मिळतात. पण लोकांच्या मनामध्ये ती कविता रुजलेली आहे. आणि त्या कवितेचे किस्से इतके आहेत, खूप किस्से आहेत. एक किस्सा फक्त सांगतो वेळ असेल तर. अंबाजोगाईपासून घाटनांदूर नावाचं गाव आहे 20 किलोमीटरवर. तिथे एक 15-20 वर्षापूर्वी मी गेलो होतो. आमचे मित्र आहेत दीना फड नावाचे, त्यांनी गॅदरिंगला बोलवलं होतं. संध्याकाळची वेळ झाली आणि म्हणाले, सर आमच्या इथे घाटनांदूरला चांगलं हॉटेल नाही, आपण अंबाजोगाईला जेवायला जाऊ. तिथून आम्ही पुढे निघालो. 10 किलोमीटरवर आलो. तर 10 किलोमीटरवर आल्याच्यानंतर डोंगराचा भाग होता. तेव्हा आताच्यासारखे रस्ते नव्हते, किर्रा अंधार. ते घाटात असल्यामुळंच त्याला घाटनांदूर असं नाव पडलेलं आहे. तर त्या अंधारातून आम्हाला आवाज ऐकू येऊ लागला, शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट. म्हटलं सर तुम्ही मोबाईलमध्ये टेप केली का, कारण नेमकेच मोबाईल तेव्हा आले होते. ते म्हणले सर नाही. म्हटलं आवाज कुठून येतोय? ते म्हणले बाहेरून यायला. म्हटलं किर्रा अंधारामध्ये भर डोंगरातून रात्रीच्या वेळी माझ्या कवितेचा आवाज. महाराष्ट्रातल्या मुलांना तर आवडायली, पण भूतांना पण आवडायली का काय म्हटलं कविता. इथं भूताशिवाय कोण म्हणणार आहे. आम्ही गाडीच्या काचा खाली केल्या तर त्यांनी सांगितलं सर तो दूर मिनमिनता जो प्रकाश दिसतो तिथून आवाज यायला आहे. म्हटलं ती लाईट दिसत नाही. म्हणजे तिथं लाईट नाही. म्हटलं गाव आहे का? म्हणाले आदिवासी लोकांचा तांडा आहे. बॅटरीच्या माईकवर कोणीतरी म्हणते ही कविता. म्हटलं कोण म्हणाले हो? म्हणजे नाही माहीत. म्हटलं गाडी जाते का तिथपर्यंत? म्हणले जाती. मग आम्ही ती गाडी घेऊन गेलो. तर मला जे दृश्य दिसलं तिथं ते माझ्या अंगावर रोमांच उभं करणारं, कवी म्हणून आयुष्याचं सार्थक वाटणारं दृश्य होतं. आदिवासी नवरदेव नवरींचा विवाह समारंभ सुरू होता. त्यांना हिरव्या हिरव्या पानाच्या मांडवात बसवून अंगाला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातात माईक घेऊन म्हणत होती, शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. मला तर आनंद झाला, पण माझ्यापेक्षा फडसरांना आनंद झाला ना की आपण साक्षात कवी घेऊन आलो. ती कविता म्हणणं झाल्यावर पोरीला बोलवलं त्याने. म्हणले बाळा फार चांगली कविता म्हटलीस तू, तुला या कवितेचे कवी माहीत आहेत का? त्यांना म्हटलं. ती म्हणेल हो इंद्रजित भालेराव. मग आपण तिला सांगू हेच आहेत इंद्रजित भालेराव. पण असं घडलं नाही. त्यांनी विचारलं तिला, तुला ह्या कवितेचे कवी माहीत आहेत काय? तिनं त्यांना प्रश्न विचारला, कवी म्हणजे काय? कवी म्हणजे काय? ते म्हणाले तू 5वीला आहेस ना, तुझ्या पुस्तकात ही कविता अभ्यासाला आहे? ती म्हणाली नाही, मी 3रीच्या वर्गात आहे. ते म्हणजे तुला ही कविता कशी काय पाठ? तर ते म्हणे माझी ताई 5वीला असताना शेतामध्ये शेळ्या म्हशी राखताना आम्ही नाचू नाचू ही कविता म्हणायचो. तर तिची ऐकून ऐकून मला पाठ झाली आणि माझा गळा चांगला असल्यामुळं आता मीच ती कविता म्हणत असते. त्याच्यामुळं म्हटले आज ज्या ताईच्या 5वीच्या पुस्तकातून मी ही कविता पाठ केली त्यात ताईचा हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि मी तिला विचारलं की ताई काय म्हणू मी? तर तिनं सांगितलं मला की तुम्ही ही कविता म्हणतो म्हणून मी ती कविता म्हणत होते. फडसरांना म्हटलं आता तिला पुढचे काही प्रश्न विचारू नका. आणि पुढं निघाल्यावर गाडी, माझ्या गाडीमध्ये अमिताभ बच्चननी हरिवंशराय बच्चनच्या कवितांचं अभिवाचन केलेली एक कॅसेट होती. तेव्हा कॅसेटचा जमाना होता. त्याच्यामधली एक कविता मी त्यांना ऐकवली. म्हटलं सर मी किती भाग्यवान आहे ते हे हरिवंशराय बच्चनची कविता ऐकून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय आहे तर त्या कवितेचा आशय असा होता की मला लोक फार मोठा कवी म्हणतात, मला अमुक अमुक पुरस्कार मिळाला, या देशाचा पंतप्रधान माझा वर्गमित्र आहे वगैरे वगैरे. मला खूप लोक मोठा कवी म्हणतात, पण मी स्वतःला मोठा कवी समजत नाही. मी स्वतःला मोठा कवी तेव्हाच समजेल जेव्हा गंगा नदीच्या काठी गुरं राखणारा एखादा मुलगा माझी कविता म्हणेल, तेव्हा मी स्वतःला मोठा कवी समजेल. हरिवंशराय बच्चनचं स्वप्न साकार झालं का नाही माहीत नाही, पण त्याच्याही पुढचं माझं स्वप्न जे मी पाहिलंही नव्हतं ते साकार झालं. आदिवासी तांड्यावरची मुलगी ती कविता म्हणत होती. ती कविता म्हणायची, शेतामधी माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. शेतामधी माझी खोपतीला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर. लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप, काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप. शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप,
तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोसिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोसिंदा. त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धंदा. कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा. बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते चुल्हा. घामा मागल्या पिठाची काय चव सांगू तुला. आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप. आम्ही कष्टाचंच खातो जग करी हापाहाप. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप. माझा शेतकरी बाप. सर, हे शेतकऱ्यांचा संघर्ष जो आहे तो नेहमीच आपण मांडत आलात. मात्र हा संघर्ष सुकर व्हायला पाहिजे यासाठीचं काही लेखन आहे का, किंवा मग काय करायला पाहिजे? आज तर मराठवाड्याची परिस्थिती खूप विदारक आहे. आपण बघितलं, ज्या नद्या समृद्ध होत्या, ज्या नद्यांनी सगळं समृद्ध केलेली होती शेती, आज फार उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हे शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य होण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण शरद जोशींपासून आपण त्यांच्यासोबत होतात, हे सगळं अनुभवलेलं आहे. संकट येतच असतात, ती मागोन माग आलेली आहेत, युगानुयुग आलेली आहेत. संकटामध्ये माणसं हिंमत खचतात, हिंमत हरतात, पण पुन्हा उठून उभी राहतात, पुढं चालत राहतात. कायमचं काही हिरमुसलं होऊन बसण्यात अर्थ नसतो. याच्यातून आपण उठलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. म्हणून एक आधीचीच माझी कविता आहे, शेतकऱ्याने आत्महत्या करत होते त्याच काळातली कविता आहे की दुःख असो जीव घेणे जगत राहूया. काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. त्याचे किती क्रूर आहे काळ ते तर आपण पाहूयात ना. दुःख असो जीव घेणे जगत राहूया. काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. असे किती काळ आपण पाहिले तरे. असे किती काळ आपण पाहिले तरे. असे किती काळ आपण साहिले तरे. हाही काळ पालटून पुढे जाऊया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया. मारायचं नाही, जगत राहूया. हे जे मी म्हणालो की असे किती काळ आपण पाहिले तरी, तर शिवकाळामधलं आपल्याला समोर उदाहरण आहे. 12 वर्ष दुष्काळ पडला होता सलग. त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात. शिवकाळातलं म्हणजे त्याला संदर्भ असल्यामुळं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी 12 वर्ष सलग दुष्काळ पडला. त्याला आपण दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतो. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली, बरे झाले गेली बाईला कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये, तो त्या दुष्काळावर लिहिलेला अभंग आहे. त्या दुष्काळात तुकाराम उद्ध्वस्त झाले होते आणि त्या उद्ध्वस्ततेतूनच नवा तुकाराम जन्माला आलेला होता. त्या दुष्काळाच्या आधी तुकाराम हे एवढे आध्यात्मिक नव्हते. त्या दुष्काळानं तुकाराम आजचा जन्माला घातला. शिवाजीसुद्धा जो आहे तो त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काळानं जन्मा घातलेले व्यक्तिमत्व आहे की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमधून संघर्ष करणारी माणसं पुढे येतात. त्या काळात लोकांनी आत्महत्या केल्या नाही. रामदास स्वामींनी त्या दुष्काळाचं वर्णन केलेलं आहे. सर, फार भयंकर दुष्काळ होता तो. म्हणजे माणसं माणसाला खात होती, ब्राह्मण सोवळं विकून खात होती. अशा प्रकारचे संदर्भ रामदासांनी फार सुंदर दिलेले आहेत. आणि त्या काळामध्ये जे परकीय प्रवासी आपल्याकडे आले होते त्यांच्यासुद्धा प्रवास वर्णनामध्ये त्या भयंकर दुष्काळाचं वर्णन आहे की चांगली सज्जन दिसणारी माणसं चोऱ्या करत होती, ब्राह्मण सोवळी विकून खात होती. हे सगळं रामदासांनी लिहून ठेवलेलं आहे. मग त्या एवढ्या भयंकर दुष्काळातून आपण पुढं आलो. असे नंतर कितीतरी दुष्काळ आपण पाहिले. म्हणून असे किती काळ आपण पाहिले तरे, असे किती महाकाळ साहिले तरे, हाही काळ पालटून पुढे जाऊया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया. काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. काय तुझे दुःख मला सांग वासरा, चोच कुठे दुखली ते सांग पाखरा. काय तुझे दुःख मला सांग वासरा, चोच कुठे दुखली ते सांग पाखरा. घासातला घास दोघं मिळून खाऊया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया. माणसं धावून आली दुष्काळाला, माणसं धावून आली त्या अतिवृष्टीला. माणसं येतात धावून, तुम्हाला उभं करण्याचा प्रयत्न करतात.
ती समग्र तुम्हाला उभं करू शकत नाही, सरकार उभं करू शकत नाही, समाज उभं करू शकत नाही, पण माणसं आपापल्या परीने तुम्हाला हिंमत देतात ना. अतिवृष्टी झाली तरी हरकत नाही, माणसाची फक्त हिंमत वाहून नाही गेली पाहिजे. सगळं वाहून गेलं तरी चालतं, पण हिंमत नाही वाहून जाऊ द्यायची. हिंमत वाहून नाही गेली तर बाकी काहीही वाहून गेलं तर ते पुन्हा निर्माण करता येतं. पण तुम्ही जर हिंमत वाहून जाऊ दिली तर तुम्हाला जगण्यासाठी काहीच कारण शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे ही हिंमत घेऊन आपण जगलं पाहिजे. तुम्हाला जगवण्यासाठी माणसं पुढे येत आहेत, मदत करतायत, त्याच्यातून आपण उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देणारे आपण दिवस रात्र राबतो, हात भीक मागण्याचा आज हात कापतो. देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्यास आज हात कापतो. दंडी दुश्मनास खिंडीमध्ये रोकूया, दुःख असो जीव घेणे जगत राहूया. काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. कारण शेतकरी हा दाता आहे, तो कधी भीक मागत नाही. देणारे आपण दिवस रात्र राबतो. त्या काळामध्ये मी ही कर्ज बुडवण्याची कविता म्हटली. तुम्हाला आठवत असेल, शेषराव भरोसे आपल्या ग्रामीण बँकेचे अध्यक्ष होते, त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो, मी ही शिक बाबा शिक कविता म्हटली आणि घेतलेली कर्ज बुडवायला शिक म्हटली. ते बँकेचे चेअरमन होते. त्यांनी मला सांगितलं भाषणामध्ये की इंद्रजीत, शेतकऱ्यांची भावना कधीच नसते कर्ज बुडवायची. म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणताय? तर त्यांनी उदाहरण सांगितलं. ते म्हणले माझ्या बँकेचं माझ्याच एका नातेवाईकानं कर्ज घेतलं होतं आणि तो माणूस मरायला टेकला आणि एक दिवस त्याची वाचा गेली. तो जिवंत होता, वाचा गेली, कशात तरी जीव गुंतला होता, पण त्याला सांगता येत नव्हतं. म्हणाले मी भेटीला गेलो त्या माणसाच्या, किंवा काय झालं म्हणजे कशामुळं याचा जीव जात नाही, इतका कशात जीव गुंतलाय. सगळ्यांनी प्रयत्न केले, कान त्याच्या तोंडाजवळ नेऊन किंवा काहीतरी सांगायचं काय ह्याला कशात जीव गुंतलेला आहे. तर मग शेषराव भरोसेने त्याच्या मोठ्या मुलाला बाजूला घेतलं आणि विचारलं की त्यांना वाचा होती तेव्हा कुठली गोष्ट पुन्हा पुन्हा ते बोलत होते. तर ते म्हणाले बाबा म्हणत होते की पोट्टे हो, माझ्या नावावर तुम्ही कर्ज घेतले, ते कर्ज अजून फेडलं नाही, मी मेलो तर मला नरकात जावं लागेल, असं ते म्हणत होते. म्हणे ते आध्यात्मिक आहेत. ते बँकेचे जरी चेअरमन असले, शेषराव भरोसे वारकरी होते, ते त्याने ओळखलं की त्याचा जीव कर्जात गुंतलेला आहे, कर्ज फेडल्याशिवाय हा मरणार नाही. त्यांनी बाहेर बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या. भरोसाहेब म्हणले बांधकामाच्या विटा पडलेल्या होत्या, मी त्या माझ्या उपरण्यात बांधल्या आणि त्या विटा नेऊन त्यांच्या छातीवर ठेवल्या आणि सांगितलं की बाबा, माझ्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलांनी सगळी रक्कम माझ्याकडे दिलेली आहे, ही रक्कम आहे, हे मी घेऊन चाललो, तुमचं कर्ज फिटलं. आणि त्यांनी जीव सोडला म्हणाले. म्हणजे हा देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्याचा आज हात कापतो. लोक मदत देतील, पण त्याच्यापेक्षा आपल्या हिमतीनं आपण उभं राहिलं पाहिजे. हे जास्त महत्त्वाचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये. म्हणून काळ किती क्रूर आहे ते त्याची तर परीक्षा आपण पाहूयात आणखी किती क्रूर होतो तो. आणि हे आपण आपल्या परंपरेकडून शिकत आलो आहे, संतांकडून शिकत आलो आहे. आणि जितकी प्रतिकूल परिस्थिती तितकं त्याच्यातून काहीतरी चांगलं काढण्याची निघण्याची शक्ती माणसाला मिळत असते. तशी काहीतरी शक्ती आपल्याला मिळेल जर आपण हिंमत धरून राहिलो तर. म्हणून सगळं वाहून गेलं तरी हिंमत वाहून जाऊ द्यायची नाही. सगळा दुष्काळ पडला तरी चालेल, माणुसकीचा दुष्काळ नाही पडला तर काही होत नाही, छान होतं. तुम्ही आता एवढ्या कविता लिहिल्या, एवढ्या अनुभवानंतर कविता सुचण्याची जी प्रक्रिया असते त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. की कारण शब्दाशी कसं झगडावं लागतं किंवा अपेक्षित असलेला अर्थ त्या शब्दात अर्थ तो आपला त्या शब्दात येईल ह्याच्यासाठी जे प्रयत्न असतात त्यासाठी काय करावं लागतं. म्हणजे कविता कित्येकदा 3-3, 4-4 दिवस, 5-5 दिवस, महिना पेंडिंग राहते. तुम्हाला असे शब्द सहज सुचतात का? दोन्हीही अनुभव असतात. उत्स्फूर्तपणे कविता सुचते, नंतर एका शब्दातही बदल करण्याची गरज पडत नाही, असंही कधी कधी होतं. आणि कधी कधी एखादी कविता लिहिण्याची प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहते. मी जे कावडाच्या धनीचं उदाहरण दिलं, दीर्घ कविता जी 40 पानाची होती सुरुवातीला असं म्हणालो, ती आता 120 पानाची आहे. तर पुन्हा ती कविता लिहिण्यासारखी आहेत, आपण लिहू शकतो. पण कधी कधी उत्स्फूर्तपणे एकदा लिहिलं की संपलं, पुन्हा काय बदल करण्याची गरज नाही. ही जी बाप कविता, ह्याला मला काही रिराईट करावं लागलं नाही, उत्स्फूर्तपणे एकदाच सुचलेली ती कविता आहे. बऱ्याचदा काही परिष्करणं करावी लागतात, बऱ्याचदा काही शब्द बदलावे लागतात. पण गमतीचा भाग असा आहे की तुमचा अनुभव उत्कट असेल आणि तुमचं वाचन चांगलं असेल तर कोणत्या प्रसंगी काय वापरावं ह्याचं सामान्य ज्ञान त्या वाचनातून तुमच्याकडे आलेलं असतं. आणि अनुभव उत्कट असेल तर ती कविता जिवंत होते. पण कोणत्या कवितेला म्हणजे प्रसव वेदना जास्त सोसाव्या लागल्या?
माझ्या कविता जास्तीत जास्त उत्कटपणे झालेल्या आहेत. फार प्रसव वेदना मला सोसाव्या लागलेल्या नाहीत. कविताने फार त्रास दिलेला नाही. जसं आपण म्हणतो ना की कष्ट करणाऱ्या बाईला बाळंतपण अवघड जात नाही, तसं ते अनुभव उत्कट असल्यामुळं फारसं नाही मला कधी झगडावं लागलं एखाद्या कवितेला. भालेराव सर, आपण आत्ता म्हणजे मराठवाड्यातल्या परिस्थितीवर बोलतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलतोय, पण आत्महत्या करत नाही ती असते शेतकऱ्याची बायको. शेतकऱ्यांच्या घरातली बाई, शेतकऱ्यांच्या घरातली मुलगी, ती कायम आपण आत्ता जे सांगू पाहतोय की धीराने उभं राहायचं, कितीही संकट आले तरीसुद्धा धीर सोडायचा नाही, अशा पद्धतीने आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रातले, मग विदर्भातल्या बायका असू देत, मराठवाड्यातल्या, त्यांना काय सांगाल तुम्ही? बायका ह्या मुळात चिवट असतात आणि बायकांना प्रतिकूलता सहन करण्याची शक्ती त्यांच्या सासूरवासामुळं मिळालेली असते. आणि पुरुषांना रडण्याचा अधिकार नाही. स्त्रिया रडून मोकळ्या होतात, पुरुषांना रडता येत नाही. खेडेभागामध्ये अजूनही पुरुष रडला तर काय रडतोस बायकासारखा असं म्हणतात. म्हणजे दोन पद्धती आहेत. बाई हसली तर काय हसायली हिजड्यासारखी, पुरुषासारखी असं बाईला म्हणतात. म्हणजे बाईनं हसायला बंदी आणि पुरुषानं रडायला बंदी होती. रडलेल्या पुरुषाला बायकी म्हणणार आणि हसणाऱ्या स्त्रीला हिजडा म्हणणार, अशी आपली संस्कृती होती. त्यामुळं रडून बाया मोकळ्या व्हायच्या, पुरुषाला रडण्याची परवानगी नव्हती. त्याच्यामुळं ते कोंडलेली जी वाफ आहे ती कदाचित आत्महत्येमध्ये रूपांतरित होत असेल. पण बायका त्याच वेळी चिवट असल्यामुळं, सहनशील असल्यामुळं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सासूरवासामुळं त्यांच्यात सहनशीलता आणल्यामुळं बायकांनी फारशा आत्महत्या केलेल्या नाहीत. पण पुरुषाच्या छळामुळं केलेल्या बायकांच्या आत्महत्याचं प्रमाण मोठं आहे. शेती प्रश्नामुळं त्यांनी केलं नाही. आणि हे असं आपण म्हणतो बऱ्याचदा, पण शेती प्रश्नाचा पुरुष असेपर्यंत ताण बायकांवर पडत नाही. त्याच्यामुळं बायका आत्महत्या करत नाहीत. ज्याच्यावर ताण आहे तो आत्महत्या करतो. मग पुरुषांवर ताण असतो, तो पुरुष गेल्यानंतर बायकांवर ताण येतो. तर अशा काही बायकांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. अशी म्हणजे वेगवेगळ्या अंगाने त्याची आपणाला चर्चा करता येईल. सर, तुम्हाला सुचलेली पहिली कविता कोणती, ती कधी लिहिली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कविता सगळ्यांनाच आवडतात, तुम्हाला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली कविता कोणती? पहिली कविता असं नाही सांगता येत, पण आईच्या जात्यावरच्या ओव्या हे माझ्या कवितेचा बेस आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महानुभाव कुटुंबात जन्माला आलो. त्याच्यामुळं महानुभाव पंथाचे संस्कार माझ्यावर होते, महानुभाव वाङ्मयाचे संस्कार माझ्यावर होते. ते फार लहानपणापासून होते. मी 5वी, 6वी, 7वीच्या वर्गात असताना मला संपूर्ण भगवद्गीता संस्कृतमधून पाठ होती. चक्रधर स्वामींची 1050 सूत्र मुखपाठ होती. आमच्या गावामध्ये खानदेशातून एक शिक्षक आले होते. आमच्याकडं बहुतेक खानदेशातून शिक्षक आहेत. धनाजी नाना चौधरींनी जिथं ते ज्या सगळ्या प्रशिक्षण संस्था निर्माण केल्या त्याच्यातले. आमच्या मराठवाड्यात शिक्षक निर्मितीची नव्हतीच सुरुवातीला. आता माझं वय 64 वर्ष आहे. त्या काळामध्ये जे लोक येत शिक्षक म्हणून माझ्या लहानपणी, तर ते सगळे तिकडून खानदेशातून. ते बहिणाबाईंच्या गावचा एक शिक्षक आला होता. तर मी त्याच्या मागं लागून बहिणाबाईच्या गावी आसोद्याला गेलो होतो आणि बहिणाबाईंच्या सगळ्या कविता लिहून आणून पाठ केल्या होत्या. त्यामुळे माझं पाठांतर खूप होतं. भगवद्गीता, चक्रधरांची 1050 सूत्र, संपूर्ण बहिणाबाई चौधरी आवडल्यामुळं पहिलीपासून मॅट्रिकपर्यंतच्या सगळ्या कविता मला पाठ होत्या. अजूनही पाठ आहेत मला. आणि आईच्या जात्यावरच्या ओव्या मला फार पाठ होत्या. जवळजवळ 2000 ओव्या मला जात्यावरच्या पाठ होत्या आईच्या. तो माझा मूळ बेस होता. म्हणजे पाठ किती मला होत्या माहीत नव्हतं. विद्यापीठात शिकायला आलो तेव्हा मांडे सर आम्हाला शिकवायला होते, प्रभाकर मांडे. वर्गात एखाद्या लोकसाहित्याच्या तत्वाच्या विशदीकरणासाठी एखाद्या ओवीची गरज पडली तर मांडे सर म्हणायचे, इंग्रजीत अशा अर्थाची एखादी ओवी म्हणावं. मी वर्गात उठून उभा राहायचो आणि एका अर्थाच्या 10 ओव्या म्हणून दाखवायचो. ते मला म्हणायचे, एक ओवी म्हणून म्हटलं तर 10 ओव्या म्हणतात तुम्ही, तुम्हाला किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं सर पाठ आहेत, त्याच्यामुळे किती आहेत माहीत नाही. म्हणाले मग लिहून आणा. त्याने एक रजिस्टर दिलं माझ्याजवळ. मी ते रजिस्टर नेलं आणि 2-3 दिवस त्या ओव्या लिहित बसलो काम करत करत. आंबेडकर विद्यापीठामध्ये वसतिगृह क्रमांक 1 खोली क्रमांक 93 होती माझी. मी ते लिहित बसलो 2-3 दिवस. 3ऱ्या दिवशी रजिस्टर संपलं. मी थांबलो. 4थ्या दिवशी वर्गात नेऊन मांडे सरांजवळ रजिस्टर दिलं. 5व्या दिवशी वर्गात मांडे सरांनी विचारलं, माहिती आहे का इंद्रजीत तुम्हाला किती ओव्या पाठ आहेत? म्हटलं नाही ना सर, माझा सगळा वेळ लिहिण्यात गेला. ते म्हणले माझी रात्र मोजण्यात गेली म्हणाले. किती ओव्या पाठ आहेत? ते म्हणले तुम्हाला जवळजवळ 2000 ओव्या पाठ आहेत. म्हटलं सर तुमचं रजिस्टर संपलं म्हणून मी थांबलो आहे, नाही तर मला आणखी ओव्या पाठ आहेत. तर हे माझं भांडवल होतं कवितेच्या. आणि हे याच्यासाठी सांगितलं
की आईच्या जात्यावरच्या ओव्या. आता पुन्हा एक गोष्ट सांगतो की मी खरा साने गुरुजी होतो लहानपणी, लहानपणचा साने गुरुजी. खूप आई वेडा. आईसोबत सगळी कामं करू लागायचो. आईला जात्यावर दळू पण लागायचो मी. आणि दळताना आईबरोबर बहिणीसोबत दळायचो, वहिनीसोबत दळायचो, आईसोबत दळायचो. ते दळत असताना जात्यावरच्या ओव्या पाठ करायचो. आणि त्या पाठ करताना दुसऱ्या दिवशी त्या ओवीमधलं काही चरण विसरलो तर मनानं जोडून ते चरण आईसोबत म्हणायचो. मग आई म्हणायची, अरे हे असं नाही आहे. मग माझ्या लक्षात यायचं की हे आपण विसरलो होतो आणि आपण काहीतरी मनानं जुळवलेलं आहे. तिथून माझ्या लक्षात आलं की आपणाला शब्द जुळवता येतात. एक दिवस एक चरण, दुसऱ्या दिवशी पूर्ण ओळ, तिसऱ्या दिवशी पूर्ण ओवी, असं करत करत माझ्या लक्षात आलं की आपण आता ते लिहू शकतो, करू शकतो. तर मला वाटतं बहुतेक माझी कविता बहिणाबाईंवर लिहिलेली पहिली कविता असावी, असं एक माझा अंदाज. तसं नेमकं सांगता येत नाही. तो आपला विषय निघाला. शंकरराव खरात अध्यक्ष होते आणि जळगावला साहित्य संमेलनाला 84 साली. तर त्यावेळेस मी काहीतरी बी एच्याच वर्गामध्ये होतो आणि गेलो होतो साहित्य संमेलनाला. तर बहिणाबाईंचं जातं तिथं ठेवलेलं होतं त्या संमेलनाच्या ठिकाणी, किंवा हे बहिणाबाईचं जातं आहे, याच्यावर बहिणाबाईंनी सगळ्या ओव्या कविता लिहिलेल्या त्यांना सुचलेल्या आहेत. तर मला बहिणाबाईच्या कविता सगळ्याच पाठ होत्या. आणि ते हे पाहून मला असं एक भरून आलं की आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि परत आल्यावर BA सेकंड इयरला वगैरे मी असेल तेव्हा शेतामध्ये मी ती कविता लिहिली होती की मायबाई बहीणाई तू घरोट देखलं, देखीन सनी जय गाव मन महा हारिखलं, तुला मानसाचं येळं देव तठीच दिसला, होईन सनी पांडुरंग उभ्या पिकात हासला, मना जीवा संसाराची तुला गुपित कळाली, लपलेली कर्मरेखा तुह्या दैवानं मिळाली, पोया आखजी अनगुढी होते आम्हाला बी ठावं, परी तुह्या गाण्यामध्ये त्याला येगळीच चव, माय खोकली गोसावी योगी जयराम बुवा, सदा जगाच्या कारणी त्यांचा चंदनी झिजवा, काया काया शेतामध्ये काय काय जे घडलं, पाखराच्या बोलीसह तुला माहीत पडलं, पाखराच्या बोलीसह तुला माहीत पडलं, अशी ती बहिणाबाईवर लिहिलेली कविता आहे. पण त्याच्या आधी पण मी कविता लिहिलेल्या आहेत, पण त्या आध्यात्मिक स्वरूपाच्या आहेत. मला महानुभावांच्या मठात काही दिवस सोडलेलं होतं संन्यासी होण्यासाठी. मी खूप धार्मिक होतो. त्या काळामध्ये मी अभंग लिहिलेले आहेत, देवाची भक्ती कशी करावी त्याचे, पण ते जुन्या पद्धतीचे. पण नव्या पद्धतीची कविता ही बहुतेक बहिणाबाईवरची. हे सांगा, हे महान सोडलं होतं म्हणजे मठावर सोडतात संन्यासी होण्यासाठी, स्त्री सोडतात, पुरुष सोडतात, आणि मग ते पुढे संन्यासी. का सोडलं होतं? माझी आई खूप धार्मिक होती आणि आम्ही 8 भावंड होतो. तर माझ्या आईला असं वाटलं की एक जीव आपण देवाला अर्पण करूयात आपल्या अपत्यापैकी. आणि मग आमच्या 8 भावंडांकडे पाहून तिनं निर्णय घेतला होता, माझी प्रकृती माझा स्वभाव लक्षात घेऊन, की ह्याला आपण संन्यासी करू शकतो, म्हणजे हा संन्यास निभवेल, मध्ये सोडणार नाही. मी खूप धार्मिक होतो मी लहानपणी, आईसारखाच. तर आईनं माझी निवड केली आणि मठात नेऊन सोडलं की याला. मग कुठल्या गावाला? कुठं मठ होता? गावातच आमच्या. बरं. आमच्या आजीनं आग्रह धरला की याला नाही सोडायचं, परत आणा म्हणून. मग वडील गेले आणि म्हणाले की ह्याला परत न्यायचं, ह्याची आजी एक आग्रह खूप करते, जेवत नाही आहे, आई जेवत नाही आहेत. मग ते म्हणाले की परत नेता येत नसतं असं एकदा देवाला सोडल्यावर, आणि नेलं तर तो जगणार नाही, मरेल म्हणाले. म्हणजे असं देवाचा जीव कुठं परत नेता येत असतो. मग घरी आल्यावर आजीला सांगितलं वडिलांनी की ते म्हणतायत की त्याला परत नेलं तर तो मरेल. आजी म्हटली त्याला परत नाही आणलं तर मी मरेल. मग पुन्हा वडील गेले, मग पुन्हा माणसं बसली की याच्यावर काय उपाय. तर मग असा त्याच्यातून निष्कर्ष निघाला की जीवाच्या बदल्यात जीव सोडा देवाला. मग गाईचं वासरू सोडलं आणि मला परत आणलं, नाहीतर मी संन्यासी झालो असतो. गाईचं वासरू सोडलं. आणि पण मग असं कुटुंबामध्ये वातावरण शिक्षणाचं वगैरे होतं? नाही, आमचा भाग फार मागास. आमच्या गावात अनेकदा शिक्षकच नसत. त्यातल्या त्यात आमचं गाव हे डाकूचं गाव होतं. त्याच्यामुळे आमच्या गावात शिक्षक आला की तो रुजू व्हायचा आणि गेल्यानंतर बदलीचे ऑर्डर घेऊनच यायचा. पण शाळेत शिक्षकच नसायचे. मग शैक्षणिक वातावरण फारसं नव्हतं. पण माझ्या घरात हे धार्मिक वातावरण होतं. आम्हाला संस्कृत शिकवायला, चक्रधर स्वामीची सूत्र शिकवायला वडिलांनी कुशालबाई जैतकर्ण नावाच्या एक महानुभाव विदुषी आणून ठेवल्या होत्या, त्याचा सगळा खर्च करून. त्यांनी आर्थिक स्थिती चांगली होती. आर्थिक स्थिती चांगली होती, कारण माझ्या लहानपणी जोगावाने कॅनलचं पाणी आलं, येलदरी धरणाचं. त्याच्यामुळे आर्थिक स्थिती चांगली झाली होती. माझ्या लहानपणी नव्हती आर्थिक स्थिती चांगली, पण पुढं आर्थिक स्थिती, कॅनलचं पाणी आलं, सगळ्या जमिनी भिजवणीच्या झाल्या कोरडवाहूच्या, आणि मग आर्थिक स्थिती चांगली आली नंतर.
आणि नंतर मग पुढं महाविद्यालयात वगैरे गेल्यावर हे गंगाप्रसाद अग्रवाल यांचा सहवास लाभला, ज्यांनी शरद जोशीचं पुस्तक अनुवादित केलं. राष्ट्रसेवा दल ज्याला आपण म्हणतो, ते राष्ट्रसेवा दल होतं, तिथं प्रसादजी त्याचे प्रमुख होते. 5 वर्ष राष्ट्रसेवा दलात त्यांच्यासोबत काम केलं मी. पुढं मग हे सगळं वाचन, लेखन, संस्कार, सामाजिक जाणीवा ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. मग पुढं शेतकरी संघटना आली. असं तो प्रश्न होता की आवडती कविता कोणती? एक नाही सांगता येत. तसं माझे काबाडाची धनी ही दीर्घ कविता जी आहे, तो जन्म जे तुकडा मी म्हटला तर त्याच कवितेतला आहे. सुरुवातीला जे जन्म कविता म्हटलं ते त्याच कवितेत. तर ती काबाडाची धनी कविता मला जास्त आवडते, कारण ते माझं आत्मचरित्रच असल्यासारखं आहे. मला फक्त तुम्हाला आणखी एक तुमची जी प्रसिद्ध कवितांपैकी एक आहे त्याची फक्त फरमाईशच करायची आहे. तिच्याशिवाय हा कट्टा पूर्ण होणार नाही असं वाटतं. ती म्हणजे गावाकडे चल माझ्या दोस्त. बरं. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं राहणं, काळ्या माईनं पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ घिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. निवडणुका आल्यावर कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. आमच्या सचिनचा असा प्रश्न होता की आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणाल का की गावाकडे चल दोस्ता, असं म्हणण्याजोगी स्थिती राहिली आहे का? गेलं पाहिजे गावाकडं, ती स्थिती आपण निर्माण केली पाहिजे. मला तर मुंबईत नाही करमत, मुंबईत यावंसं पण वाटत नाही. आणि म्हणजे मी जिथं राहतो तिथं सर्व सुविधा आहेत असंही नव्हे. मला अजूनही माझ्या गावाकडं जावं वाटतं. मला काही सुविधा नसल्या तरी चालतात. एक पुस्तक, एक बिनगीभर पाणी आणि एका झाडाची सावली असेल तर मी कितीही दिवस त्या झाडाखाली राहू शकतो. फक्त आता काट्या कुट्याचा रस्ता राहिलेला म्हणजे चांगला. पण असं की गावातच का राहावं असं वाटतं आणि म्हणजे
कदाचित माझ्या बालपणाची ती सवय असेल. निसर्गाची मला फार आवड होती. निसर्गात मी लहानपणापासून एकरूप झालेलो होतो. शेतात मला फार करमायचं. गावात सुद्धा मी गावात कधी थांबत नसे. कधीच गावात मी कुठंतरी रस्त्यावर बसलोय, कुणाच्या दारात बसलोय, पारावर कधीही मला आठवत नाही. लहानपणापासून मी पुस्तक घ्यायचो, बिनगी भरून घ्यायचो पाण्याची, झाडाखाली जाऊन वाचत बसायचो. आणि सगळी आवडीची प्रेमाची पुस्तकं असायची. त्याच्यामुळे माझ्या मनात गावच आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल नेहमी असं म्हटलं जातं की आपण आता जातीपातीच्या ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्याच्याबद्दलही बोलतोय. तर शेतकरी हा संघटित नाही आहे. शेतकरी ही जात म्हणून पाहिली जात नाही. त्यामुळं शेतकऱ्याचं जे जगणं आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा त्याला जी अपेक्षा आहे समाजाकडनं म्हणा, लोकांकडनं म्हणा, बाजाराकडनं म्हणा, ती पूर्ण होत नाही. कारण तो शेतकरी म्हणून एकत्र होत नाही. असं तुम्हाला वाटत नाही का? किंवा ते एक उत्तर असू शकतं. सर्व जातीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहेत. आणि शेतकरी मराठा बहुल जरी असले तरी सर्व जातीत शेतकरी आहेत. सर्व जातीत. अनेक गावांमध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या शेजारच्या गावांमध्ये दलितांना पुष्कळ जमिनी आहेत. आणि ते जे शेती करतायत त्यांचे प्रश्नही यासारखेच आहेत. रोजगार मिळत नाही. पण आता दलित साहित्यामध्ये, विचारवंतांमध्ये असा प्रभाव होता की बा शेतकऱ्यांनी फार छळलं म्हणून हे इकडं आले शहरामध्ये. बट ठीक आहे. पण मग दलित शेतकऱ्यांचाही प्रश्न तोच आहे. आणि दलित कवींमधले काही कवी हे मांडतायत, काही कवी हे मांडतायत किंवा सर्व जातीतल्या शेतकऱ्यांचा प्रश्न जर सारखा असेल तर सर्व जातीतल्या शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे. शेतकरी संघटनेनं तसा प्रयत्न केला होता. पण पुन्हा शेवटी आपली धाव जातीकडून जातीकडे. शरद जोशी कुठं शेतकरी आहेत इथपासून ते दलितांच्या प्रतिप्रश्नापर्यंत की कुठं शेतकऱ्याने आम्हाला सन्मानानं वागवलं. ते तर खरंच होतं, आपण वागवलं नव्हतं सन्मानानं. तर तिथपासून इथपर्यंत हा पैसा आहे. अवघड आहे. शेतकरी तेवढा एकजूट. बच्चू कडूंनी आता एक स्टेटमेंट केलं होतं मध्यंतरी की मी जर समजा जातीसाठी लढलो असतो तर कदाचित मला लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. बरोबर आहे. हां. आणि संघटनांच्या माध्यमातून शरद जोशी पण लढत होते, ते फक्त जातीमुळं पडले गेले असं त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं एकूणच या सगळ्या? बरोबर आहे ना. आता कुठल्याही जातीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला जास्त प्रतिसाद मिळतो हे तर स्वाभाविक आहे. संपूर्ण समाजाचं नेतृत्व, आता कोण आहे संपूर्ण समाजाचा नेता? कोण आहे? त्यामुळे किती भयान वास्तव आहे की एकेकाळी अशी नेत्यांकडं पाहून कोणी शंका घेत नसे. सर्वच जातीतले नेते होते आणि सर्वांच्याकडं फार चांगल्या भावनेनं लोक पाहत असत. पण ती भावना आज राहिली नाही. नाही, आता अगदी शेवटचा प्रश्न. आज आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत समाज म्हणून, आणि फक्त प्रश्न महाराष्ट्राचा, भारताचा नाही, जगभरामध्ये आज जी स्थिती आहे तर ती बघून तुम्हाला काय वाटतं? हा शेवटचा प्रश्न. म्हणजे एकूण राजकारण, समाजकारण, भौतिक सुखांच्या मागं पळत सुटलेले सगळा समाज, सगळे लोक. मी माझ्या कृतीतूनच त्याचं उत्तर दिलेलं आहे की मी हे सगळं सोडून शेताकडं पळू इच्छितो. मला वाटतं की हे पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे गेलं पाहिजे, पुन्हा एकदा आपण गावाकडे गेलं पाहिजे, पुन्हा एकदा आपण फक्त माझी एक पीकपाणीमधली शेवटची कविता होती. सगळे असावे पूर्वीचेच जुने ते सोने म्हणून, फक्त नसावी गावाला गावकुस किंवा तटबंदी. इथे तिथे सगळीकडे साऱ्यांना सारखेच असावे सासर आणि माहेर. अशी ती मला सगळी कविता आठवत नाही. पण त्याच्यामध्ये मी हे म्हटलं होतं की जुन्या काळातल्या चांगल्या गोष्टी जर परत आल्या तर जीवन समृद्ध होईल. वाईट गोष्टी ज्या होत्या त्या टाकून द्यायलाच पाहिजे. म्हणून गावाला तटबंदी नसावी अशी ती इच्छा मी ती व्यक्त केलेली होती की सर्व असावे जुनेच, म्हणजे पण तटबंदी नको गावाला. आणि ती फार सुंदर कविता आहे. मला सगळी कविता आठवत नाही. त्या कवितेमध्ये ती कविता पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं की ही आधुनिक युगाची प्रार्थना आहे, पसायदान आहे, असं त्या कवितेविषयी त्यांच्या लेखात पुलंनी म्हटलं होतं. आणि तीच कविता परभणीच्या साहित्य संमेलनामध्ये पसायदान म्हणून बसवलेली होती. अच्छा.
हां, तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे. पण आता मला ती या क्षणी ती सगळी कविता आठवत नाही. अनेकांना पाठ आहे पण मला ते आठवत नाही. किंवा काय असावं ह्या सगळ्या गोष्टींवरचं सोल्युशन, या सगळ्या गोष्टींवर प्रश्नांवरचं उत्तर, तर पुन्हा एकदा निसर्गाकडे जाणे, पुन्हा एकदा समतेकडे जाणे, पुन्हा एकदा आपुलकीकडे जाणे, पुन्हा एकदा मायेकडे जाणे, हीच त्याच्यावरचं उत्तर आहे. देवासाठी सोडलेला जीव परत आला, पण देवाने तो जीव सोडला नाही. कारण विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून आपण जमिनीला नमस्कार करतो. आणि त्या जमिनीचं गाणं तुम्ही आयुष्यभर गाताय. आईनं पहिला घास भरवायच्या आधी या मातीनं पहिला घास तुम्हाला भरवला आहे. आणि त्यामुळे त्या मातीचा लळा तुम्हाला लागला आहे आणि त्यातून त्या मातीचं लीळा चरित्र तुम्ही रचलं आहेत. या मातीची वेदना म्हणूनच तुमच्या मुखातून कदाचित जास्त बोलकी वाटते, ऐकावीशी वाटते. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. मीही कट्ट्याचा खूप खूप आभारी आहे. सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटीसह प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा.